तर योगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा जे आहे ती काढली जाणार आहे। कार्यकर्त्यांच्या भेटी घेणं ही पवारांची शिकवण असल्याचं योगेंद्र पवार यांनी म्हटलंय। जय विरोधात लढत झाल्यास अजित पवारांचे आशीर्वाद घेणार असल्याचं देखील योगेंद्र पवार यांनी म्हटलं। एकंदरीत अनेक दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लोकप्रतिनिधी आहेत आणि एकंदरीत आता सध्या निवडणुकीत न लढवण्याचे त्यांनी काल एक सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळातील भविष्यातील जो आमदार असेल आणि माझी तुलना करा असं त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं। कसं पाहता या वक्तव्याकडे? शेवटी तो त्यांचा म्हणजे त्यांनी ते वक्तव्य केलं तो त्यांचा अधिकार आहे, पण त्यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाहीये। त्यानंतर बारामतीत अशी चर्चा झाली की ही लढाई पवार विरुद्ध पवारच होईल। जर भविष्यात ही लढाई झाली तर पुन्हा एकदा लोकसभेचीच पुनरावृत्ती होईल। कशा पद्धतीची लढाई होईल काय? एकतर अजून कोणाचेच उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीयेत, पण मी दादांना म्हणजे किंवा माझी एकच इच्छा असेल की जर असं झालं तर मग माझ्यात काय आणि जय मध्ये आमच्यामध्ये फरक काय? दादांसाठी आम्ही दोघं एकच आहोत, त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद मी नक्की घेईन। येणाऱ्या काळात तुमची विधानसभेची तयारी म्हटलं जात? विधानसभेसाठी माझी तयारी असं म्हणजे मला वाटत नाही, पण कार्यकर्त्यांमध्ये गेलं पाहिजे, त्यांना भेटत राहिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने पवार साहेब आम्हाला मार्गदर्शन देतायत करतायत त्या पद्धतीने आम्ही पुढे जातोय। तो निर्णय माझा नाहीये, आपले महाविकास आघाडीचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत, पवार साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, हे सगळे तो निर्णय घेतील, ते आपल्याला कळवतील। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।